हॅलो. चला आता स्वरांशच्या स्कूल सुटण्याची टायमिंग आहे, तर मी स्वरांशला घ्यायला चालली आहे. तर आता सध्या फक्त टायमिंग झालेला आहे 3:30. तर तुम्ही पाहू शकतात लिटरली रस्त्यांवर म्हणजे अंधार दिसतोय बाहेर तुम्हाला. तर हा अंधार पडण्याचं कारण आता रात्र मोठी आहे इकडं आणि दिवस छोटा आहे. तर 3-3:30 वाजल्यापासूनच इकडे अंधार पडायला सुरुवात होते. अक्षरशः 7 आता थोड्या दिवसांनी तर एकदम म्हणजे ह्या 3:30 वाजता 7-8 वाजल्यासारखा अंधार दिसेल तुम्हाला. तर आता उन्हाळा संपला इकडे. जास्त तर उन्हाळा जुलै-ऑगस्टमध्ये खूप जास्त असतो उन्हाळा. तर तेव्हा पावसाचं प्रमाण पण कमी असतं. त्याच्यानंतर मग ऑगस्टनंतर जेव्हा पाऊस असतो, परत ऊन पण असतं अधेमध्ये, पण जास्त नसतं. आणि त्यासोबतच मग चाहूल लागते ती फक्त थंडीची. तर थंडी म्हणाल तर इकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या एंडिंगला किंवा मग जानेवारीमध्ये पण असते थोडीशी. पण डिसेंबर आणि नोव्हेंबरमध्ये अक्षरशः मायनसमध्ये टेम्परेचर जातं. तर मग या थंडीचं कसं लेकरांचंही थोडंसं इम्युनिटी कमी होऊन जाते. मग ते थोडंसं डेव्हलप करण्यासाठी ना, इकडे एक व्हॅक्सिन दिलं जातं, जे की प्रत्येक वर्षी देतात हे स्कूलमध्ये, की ज्याला फ्लू व्हॅक्सिन असं म्हणतात. जेणेकरून मग लेकरांची इम्युनिटी वाढेल आणि जे काही थंडीमुळे इन्फेक्शन होणार असेल किंवा मग आजारी पडणार असतील, तर ते या व्हॅक्सिनमुळे बरंच प्रमाण कमी होऊन जातं. त्यासाठी हे व्हॅक्सिन दिलं जातं. तर हे व्हॅक्सिन कसं एकदम आपलं नेसल स्प्रे कसं असतो, आपण सर्दी झाल्यावर लेकरांना स्प्रे वगैरे करतो नाकात, तर तसंच असतं ते. पण त्याचे काही थोडेसे साईड इफेक्टही असतात किंवा मग फायदेही असतात. साईड इफेक्ट म्हणजे काही खूप मेजर नसतात. फक्त मग लेकरं आजारी पडतात थोडंसं 1-2 दिवसासाठी ताप येणं किंवा सर्दी होणं. असं थोडं मग त्याच्यासाठी त्याचं लेटर येतं त्या स्कूलमधनं. कालच स्वरांजचं हे व्हॅक्सिन झालं, तर मग त्याच्यासाठी आम्हाला लेटरही आलेलं स्कूलमधून, की असं-असं व्हॅक्सिन झालेलं आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील किंवा मग त्याचे जे काही फायदे असतील त्याची लिस्ट आलेली त्याच्यासोबत. तर याच्यामुळे एक गोष्ट चांगली होते, की लेकरं एवढ्या थंडीत देखील आजारी पडत नाहीत. कारण इकडे स्नोफॉल होऊ, खूप जास्त ऊन असो, खूप जास्त थंडी असो, खूप जास्त पाऊस असतो, काहीही कारण देत नाहीत इकडे, की तुम्ही घरी बसा म्हणून. स्कूलला तुम्हाला कंपल्सरी यावंच लागतं. तर तुम्हाला हेही सांगेल, की स्कूलमध्ये नाही गेल्यावर इकडे काहीतरी पनिशमेंट असते. पनिशमेंट म्हणण्यापेक्षा दंड भरावा लागतो आपल्याला, जे की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल.